नमस्कार मित्रांनो, आज काय झालं माहिती आहे का? सकाळी सकाळी कामावर गेलो, पण कामावर गेल्या गेल्या मला आहे ना बाजारात पाठवलं. म्हटलं बाजारात जातो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येतो आधी, मग दिवसाची सुरुवात करतो. मग काय तिथून आहे ना सरळ निघून गणपती मंदिरात गेलो आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला आहे ना रांग तर नव्हती, पण म्हटलं आता लवकर दर्शन घेतो आणि लवकर काम करतो. पण लय भूक लागली होती. म्हटलं आता जावं कुठं? तर बाप्पाला म्हटलं काहीतरी सुचव. तर बाप्पा म्हणतो आता इथून थेट आहे ना सरळ एका हॉटेलमध्ये जा. मग मी काय तसंच तिथून आहे ना बूट घातले आणि म्हटलो आता बाहेर जातो. बघत होतो सगळीकडे इकडे तिकडे नजरा फिरवत होतो, पण कुठं काय गरम गरम बनवताना भेटतच नव्हतं. मग तसंच म्हटलो आता आहे ना जावं तसंच कामावर. पण मध्येच आहे ना काय झालं, म्हटलं आता पुढे एक हॉटेल आहे, तिथं बघतो जाऊन बरं गरम गरम आहे का काय. पुढे गेलो तर बघतो तर त्यांनी गरम गरम वडेपाव आहेत ना तळात ठेवले होते. म्हटलो आता जातो आणि ताव मारतो चांगला. मध्ये बसल्यावर आहे ना लय वेळ हातावर हात ठेवून बसलो होतो, पण कोणी काय देतच नव्हतं. त्यांना वाटलं मी असंच बसलोय. लय वेळ बसलो, लय कंटाळा आला होता, पण काय करणार, वाट पाहतच जात होतो. मग काय त्या बिचाराला पण दया आली असेल की हा बिचारा केव्हाचा बसलाय, चला याला एकदाशी नेऊनच देतो. मग काय आल्यावरती मग काय आवरणच झालं होतं. मला असं वाटलं होतं कधी मी खाईल. मी काय केलं, त्याला बोललो की मला गोड चटणी नको देऊ, मस्त तरतरीत रस्सा दे. मग काय आले आले मी काय केलं, पटापट खायच्या मागं लागलो, कारण भूकच एवढी लागली होती. बायकोने जेवायलाच नव्हतं दिलं. बायको सकाळी सकाळी रागावली होती, तिलाच माहीत काय झालं होतं. मग आहे ना तिथून तसंच कामावर जाऊन आहे ना म्हटलं आता दुपारचं जेवण घरीच करतो. तर घरी गेल्या गेल्या मग एक वाटच बघत होता, नाना कधी जेवायला येईल. त्याला पण भूक लागली असेल. बिचारा नानामध्ये लय जेवतो. मग काय त्याला म्हणलो बस आपण दोघं खाऊ, मी तुला चारतो. तो म्हणतो थांब नाना थांब, मी आधीच खात होतो, ते खाऊ दे थोडंसं. मग काय मी त्याला धरच म्हणत होतो, पण तो म्हणतो अरे नाना थांब, तुला काही दम आहे का नाही. तो लय प्रेमाने खात होता माझ्यात, कारण त्याला माहीत होतं नानाच्या हातची चव म्हणजे एकच नंबर. तसंच रात्री म्हटलं आज जावं मॅकडॉनल्ड्सला, बेत मारूनच यावं. मग काय तिथं जाऊन बसलो, पण कोणी येतच नव्हतं माझ्याकडे. म्हटलं आता जाऊ दे, इथून आहे ना सरळ दुसरीकडे जातो निघून. मग तिथून थेट आहे ना चॉकलेटच्या दुकानात गेलो. तिथं गेलो तो काय लॉलीपॉप आणि लय प्रकारचे चॉकलेट वेगवेगळे होते. लय खाऊशे वाटत होते, पण चॉकलेटवाला अंकल काय दिसतच नव्हता कुठं. म्हटलं आता इथं बघू का तिथं बघू, घेतो एक चोरून. परत म्हटलं नको, कॅमेरा लावलेले आहेत. म्हटलं आता आहे ना इथून मस्त जातो मॅकडीला. पण काय तेवढ्यात दारात आहे ना तिथं एक चॉकलेट बाय उभा होता. मला वाटलं हा आहे ना चॉकलेट घ्यायला आला असेल, पण तो तिथला मालक होता. म्हटलं आता जाऊ दे, आता याला काय दया येणार नाही, हा मला काय चॉकलेट देणार नाही. मग त्याला बाय बाय करून आहे ना तसंच पुढं गेलो. पुढे जाऊन आहे ना मॅकडीच्या लय चकरा मारत होतो, पण कोणी मला विचारतच नव्हतं. म्हटलं आता कोणी देईल बर्गर बिर्गर तर आणून देईल, पण काय कोणी येतच नव्हतं. मग काय 4 घंटे तिथंच फिरत होतो. नंतर त्याने आणून दिलं, पण नंतर मी व्हिडिओ काढायचंच विसरलो. नंतर मला आठवलं की आपल्या ब्लॉगसाठी व्हिडिओ राहिलीच. मग काय तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा.